ने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड तळ पायतळ फौज फाटालाही बकळ. अंगी 10 हातीच पळ वाहणारा कापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासे नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी काय राजा, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुल्यात आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला
होत्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. अभिमान मान्या, अभिमान मान्या. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवाट केला, पोटामंदी पिचवाट केला. वाघेनं खाचा मारा केला, वाघेनं खाचा मारा केला. तरा पडलं पोटाला, तरा गेला खानाचा कटा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हे जे सादरीकरण आहे, या सादरीकरणातून याचं सत्य दाखवण्यासाठी आम्ही सादरीकरण केलेलं आहे. याचं सत्य काय आहे? अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज, अफजल खान मुस्लिम, छत्रपती शिवाजी महाराज हिंदू. हिंदू आणि मुस्लिम ही लढाईच मुळात नव्हती. पहा इतिहास वाचून. इथे जो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातला खरा इतिहास आम्ही दाखवण्याचा हा सध्या प्रयत्न केलेला आहे. त्यातला लपलेला इतिहास काय आहे तर इथे अफजल खानाचा वकील, आपण सगळे सुज्ञ आहात, अभ्यासू आहात, बघू कोण नाव सांगतं. अफजल खानाबरोबर वकील कोण होता? ज्याने पहिला वार छत्रपतींवर केला होता तो कोण होता? कोण? काशीनाथ रोकडे यांच्याकडून 500 रुपयाच्या याच्यासाठी आलेलं आहे धम्मदान. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. ते कोणी सांगत नाही. देशाला, स्वराज्याच्या विरोधात कार्यवाह्या जो करतो, स्वराज्याच्या विरोधात खीळ जो घालतो, तो वैरी होता, कुठलाही मुसलमान वैरी नव्हता. हेच दाखवण्यासाठी आम्ही हे सगळं सादरीकरण केलेलं आहे. जर आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जातात, जोरदार. इथे तो कृष्णाजी भास्कर दाखवलेला आम्ही. ते कोणी आजपर्यंत नाटकांमधून, सिनेमांमधून कोणी दाखवत नाही, आम्ही दाखवलं. कारण आम्ही भीमाची पुत्र आहोत, भीमाची लेकर आहोत. आम्ही सत्य बोलायला कोणाला घाबरणार नाही आणि म्हणूनच आम्ही हे दाखवलेलं आहे. मी या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो आपल्याला. जरा सगळे उभे राहतील, राहा जरा उभे सगळे. त्यातलं पहिलं, हे ज्यांनी घडवलं, हे ज्यांनी बनवलं, आमचे डान्स कोरिओग्राफर, अष्टपैलू कलाकार. जरा जोरदार टाळ्या. प्रमोद जाधव यांच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत. त्यानंतर मयूर अडबल्ले IPS ची परीक्षा देत आहेत, सगळी विद्यार्थी आहेत. जर यांच्यासाठी जोरदार टाळ्या मयूर अडबल्लेंसाठी. त्यानंतर योगेश कांबळे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. दोन्ही भूमिका केल्या, पोवाडा आणि सगळं, क्या बात आहे. त्यानंतर सिराजसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि मग पियुषसाठी जरा जोरदार टाळ्या, जोरदार. आणि आता अफजल खान, आइए जनाब, आइए. अफजल खान किती लोकांना आवडला तर हात वर करा. आता महिलांनी हात खाली करा, फक्त पुरुषांनी हात वर करा, फक्त पुरुषांनी. या मुके घ्या. अरे कुठेच जागा नाही, हाऊसफुल.
त्यांचं नाव आहे मयूर कदम. साठी जरा जोरदार टाळ्या. मयूर कदम. धन्यवाद. आणि आता पुढचं गीत